मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या वेगळ्या पायवाटेने जाण्याचा निर्णय घेतला। त्या वेगळ्या पायवाटेने जाणारे किंवा त्या बाजूने येणारे असे कोणीच लोक आम्हाला दिसले नाहीत। त्यामुळे ही पाऊलवाट आपल्याला नक्की कुठे घेऊन जाईल याचा अंदाज लागणं काही शक्य नव्हतं। पण मिळालेल्या माहितीनुसार वाघ दरवाजा याच भागामध्ये कुठेतरी आहे आणि कदाचित ही पाऊलवाट आम्हाला तिथेच घेऊन जाईल असा अंदाज बांधून आम्ही त्या पाऊलवाटेने जायचे ठरवले। खरं तर रायगडाला भेट देण्याची माझ्या सासऱ्यांची जवळपास 4थी वेळ होती। त्यासोबत माझ्या बायकोने आणि मी दोघांनीही एकदा रायगड पाहिलेला होता, पण त्या पायवाटेने अथवा त्या बाजूने कोणीच गेलेले नव्हते आणि त्यासोबत वाघ दरवाजाही कोणी पाहिलेला नव्हता। ती पायवाट तशी घसरडीच आहे, सोबतच उतरताना काळजीपूर्वक उतरावे लागते। त्या पायवाटेने पावसाळ्यामध्ये जाणे हे एक जोखमीचेच काम आहे। त्या पायवाटेने साधारण 15 ते 20 मिनटं पुढे चालल्यानंतर आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो जिथून आम्हाला दरवाजा किंवा बुरुज असल्यासारखी काहीतरी गोष्ट दिसायला लागली। ती दिसणारी गोष्ट नक्की काय आहे हे लांबून सांगणं तरी काही शक्य नव्हतं, पण जसजसं त्या गोष्टीच्या जवळ जात गेलो तसं त्या गोष्टीचा उलगडा होत गेला आणि अगदी जवळ गेल्यानंतरच आम्हाला कळालं की तो वाघ दरवाजाचा आहे। आम्ही सर्व आनंदून गेलो आणि काहीतरी नवीन पाहायला मिळाल्याचा आनंद आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती होता। माहिती असलेल्या इतिहासानुसार राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी ताराराणी यांनी रायगडाला पडलेल्या मोगली वेढाच्या वेळेस या दरवाजातून स्वतःची सुटका करून घेतली होती। त्यासाठीच या दरवाजाचे महत्त्व अधिक आहे। त्या काळी देखील या दरवाजातून ते कसे उतरले असतील याचा अंदाज बांधण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण आजूबाजूला संपूर्ण दरी आणि काळा खडक दिसत होता। वाघ दरवाजा बघून आम्ही बाजारपेठ बघितली। पुढे जाऊन जगदीश्वराचं दर्शन घेतलं। तिथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक झालो। दर्शन घेताना महाराजांना आठवून डोळे पाणावले आणि त्यांची कारकीर्द आठवून छाती अभिमानाने भरून आली। समाधी बघून जात असताना सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदोलकर लिहिलेली पायरी बघितली। हे हिरोजी इंदोलकर तेच आहेत ज्यांनी दुर्गेश्वर रायगड उभारला। चालत पुढे जाऊन राजदरबार बघितला। याच राजदरबारामध्ये महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता। या गोष्टीची अनुभूती घेतली। त्यामागे असणारा राणीवसा बघितला। पालखी दरवाजा, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, सभागृहाजवळ असणारी मिनारे हे सगळं पाहून आम्ही महादरवाजाकडून गड उतार होण्यास सुरुवात केली। गड उतरताना सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये मावळणारा सूर्य बघितला आणि चित्त दरवाजामधून गडाच्या पायथ्याशी आलो।